नाही याचा अर्थ नेमकं काय? आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला तिथं FIR करून दिला जात नाही आमचा अधिकार असताना सुद्धा। आणि 2019ला आपण जर बघितलं असेल तर अशाच पद्धतीने विमान घाटकोपरला जेव्हा पडलं होतं त्यांच्या विरोधात FIR म्हणजे त्या मालकाच्या विरोधात FIR केला होता, पण दादांच्या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा करून सुद्धा FIR केला जात नाही। राज्यातल्या अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, अमोल मिटकरी असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे काही नेते असतील, तसंच माझा सुद्धा एक प्रस्ताव तिथं अधिवेशनामध्ये पडून आहे, पण अजूनपर्यंत दुर्दैवाने तो त्या ठिकाणी चर्चेत आलेला नाही। तसंच केंद्र सरकारमध्ये सुद्धा अरविंद सावंत साहेब, सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर इतरही आमचे सर्व खासदार हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो चर्चेत दुर्दैवाने तिथे येत नाही। म्हणजे FIR होत नाही, अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नाही, CBIकडे प्रस्ताव आलाय का नाही आला हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही। मग कुठं ना कुठंतरी मुद्दामून हा जो VK सिंग आहे तो एका व्यक्तीचं नाही तर एका संस्थेचं नाव घेईल आणि ते नाव घेतल्यानंतर आम्ही जी आत्तापर्यंत शंका व्यक्त केलेली आहे ती कुठेतरी खरी ठरेल म्हणून VK सिंगला आणि VSRला इथं वाचवलं जाते हे मी तिथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आपण गेल्या दिवसांचं बघितलं तर आपण एक आठवड्यापासून राजधानी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली, मग सत्ताधारी कुठल्या पक्षाची भेट झाली का? त्यांनी काही आश्वासन दिलं का? आपण अमित शहांना वेळ मागितली तिथे काय झालं? प्रधानमंत्र्यांना भेटणार आहात का? मी CBIला वेळ मागितलेली आहे, DGCAला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही। मी विरोधात असलो तरी विषय हा महत्त्वाचा आहे आणि विषय कुठला असेल तर अजितदादांना न्याय देण्याचा विषय आहे, पण तरीसुद्धा वेळ मिळत नसेल तर कदाचित त्यांना इतर काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याच्या असाव्यात, पण दादांना न्याय देण्याचा विषय हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसावा। त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मी भेटलो, अनेक लोकांना भेटून सुद्धा तिथं साधी FIR केली जात नाही। केंद्रात येऊन इथं असणाऱ्या लोकांना भेटण्याचं कारण एव्हिएशन मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं मंत्रालय, CBI विभाग हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो, त्यामुळे इथं काहीतरी होईल अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी होती। पण मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत त्यांना भेटल्यानंतर, खास करून राहुल गांधीजींना भेटल्यानंतर एक मार्ग त्यांनी आम्हाला तिथं सांगितलं ज्याच्यामध्ये नक्कीच न्याय देण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी मदत होऊ शकते, पण त्या बाबतीत मी 2 दिवसानंतर आपल्या सर्वांसोबत नक्कीच सांगेल। रोहितजी तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं आणि त्यात प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेतलेलं होतं। तुम्ही म्हटले होते की प्रफुल्ल पटेल हे VK सिंग यांचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाला रोहित सिंगच्या लग्नाला VK सिंग तिथं जयपूरमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये होते असा तुमचा दावा होता, पण त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अनिल भाईदास पाटलांनी स्पष्टपणे हा दावा फेटाळून लावलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेल तिथं लग्नालाही गेलेले नव्हते किंवा तिथं संबंधही नाही प्रफुल्ल पटेल। जेव्हा मी फाईलचा मुद्दा घेतला होता 27 तारखेला, एक अशी फाईल होती जी खरं तर मंत्रालयामध्ये होती आणि नियोजित नव्हती, पण कुठंतरी ती फाईल सही केली पाहिजे असं एका नेत्याने सांगितलं असं मी जेव्हा बोललो होतो तेव्हा प्रफुल्ल पटेल 2 दिवसानंतर मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की माझी ती फाईल होती आणि ती या विषयाची फाईल होती, त्यामुळे उशीर झाला असावा नसावा याबद्दल ते बोलले नाही बोलले मला माहीत नाही। त्यावेळेस मीडियासमोर येऊन त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मांडलं। इथं आम्ही विनंती करून की मीडियासमोर तुम्ही या आणि बोला, एवढं बोलून 10 दिवस ओलांडले तरी अजूनपर्यंत मीडियासमोर स्वतः तिथं आलेलं नाहीत। जेव्हा ते स्वतः येतील, जेव्हा ते बोलतील, त्यात माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही। एक मुद्दा याच्यामध्ये असाच आहे की तुम्ही जेव्हा आरोप केले त्याच्या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल आणि VK सिंग परिवारचे संबंध आहेत का या संदर्भामध्ये कुठलीही माहिती अद्यापपर्यंत पार्थ पवार, जय पवार यांना नव्हती। तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती लिहिलं त्यानंतर त्यांना कळालं असं त्यांचं म्हणणं आहे, पण यावरती त्यांची थेट अजून प्रतिक्रिया आली नाही आहे। जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय। ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही। त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही। त्याच्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे त्यांच्याबरोबर वेगळ्या महत्त्वपूर्ण बैठकीला जातात, CBIला हा प्रस्ताव पाठवावा यासाठी ते तिथं बैठका घेतात, पण दुर्दैवाने तो प्रस्ताव पुढंच कुठंच जात नाही। आता याच्यात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी मला माहिती आहेत ते मीडियाच्या माध्यमातून मी समोर आणल्या। माझी अपेक्षा होती
की अजितदादांनी जर विश्वास प्रफुल्ल पटेलांवर टाकला असेल आणि प्रफुल्ल पटेल हे प्रमुख नेत्यांपैकी एक नेते त्या पक्षातले असतील, तर सुनित्रा काकींना, पार्थला आणि जयला प्रफुल्ल पटेलांनी कुठं ना कुठेतरी स्पष्टपणे तिथं सांगायला पाहिजे होतं की VK सिंगच्या मुलाच्या लग्नात राजस्थानला मी स्वतः म्हणजे ते स्वतः त्या ठिकाणी गेले होते आणि ते जर गेले होते, त्याचे पुरावे आमच्याकडे, ते जर ते गेलेच होते तर गेले असतील तर तिथे कुठल्या पक्षातले नेते त्या लग्नात होते. आणि माझं स्पष्टपणे मत आहे की तेच ते लग्नाला असणारे नेते आज VK सिंगला आणि VSRला वाचवतायत का? कारण VK सिंग उद्या जाऊन त्यांचं नाव घेऊ नये, नाहीतर या सगळ्या कॉन्स्पिरसीच्या माहितीत, घातपाताच्या बाबतीत कोण मागे VK सिंग नाव सांगेल ही भीती या सर्व नेत्यांना तिथं वाटते असं आपल्याला म्हणावं लागेल. हा विश्वासघाती जय पवार, पार्थ पवार आणि सुनित्रा वहिनींचा जर प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थित आहेत आणि जय पवार एकीकडे म्हणतात की VSR कंपनीवरती कारवाई व्हायला हवी, बंदी यायला हवी, तुम्ही म्हणजे रोहित पवारही म्हणतात, मात्र याच्याबद्दल प्रफुल्ल पटेल बोलत नाही, महाराष्ट्रालाही माहिती नाही आणि त्यांच्या कुटुंबालाही माहिती नाही असं ते सांगतात. सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटेल, जो प्रामाणिकपणे लढतो त्यांना हा विश्वासघात वाटेल, पण ज्यांना सत्ता महत्त्वाची आहे, सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची, दादांना न्याय देण्यासाठी प्रायोरिटी द्यायची का सत्तेला प्रायोरिटी देते, ज्यांना ते हे कळत नाही त्यांच्यासाठी हा विश्वासघात आहे का मला माहीत नाही. पण नक्कीच महाराष्ट्रात तमाम जनतेसाठी दादांबरोबर राहिलेला एक नेता आणि त्याच्याचबरोबर फक्त तेच नाही, दुसऱ्या पक्षातले सुद्धा नेते जे दादांबरोबर अनेक वर्ष काम करत होते ते सुद्धा त्या लग्नाला तिथं उपस्थित होते, त्यांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी विश्वासघात केला असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये FIR व्हायला पाहिजे होता, अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती, त्याचबरोबर CBIकडे हा प्रस्ताव जाऊन एकाच दिवसामध्ये हा प्रस्ताव मान्य करून CBIची आत्तापर्यंत एन्क्वायरी तिथं सुरू व्हायला पाहिजे होती. पण नाही, पैसा वाचवणं, VSRला वाचवणं, सत्ता वाचवणं ह्याच्यातच काही लोक तिथं मग्न आहेत. मग या वाचवीच्या मागे कुठेतरी षडयंत्र आहे का याची शंका मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आणि ते सुद्धा लोकात या बाबतीतली चर्चा होताना नक्कीच त्या ठिकाणी दिसते. प्रफुल्ल पटेल यांचं नाव तुम्ही घेत आहे पण त्यांच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये. तुम्ही आता म्हणता की प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतील तेव्हा मी फोटोचे पुरावे समोर आले, माझ्याकडे ते फोटो आहे. पण जर समजा प्रफुल्ल पटेल बोललेच नाही तर येत्या काही दिवसात तुम्ही असं सांगणार आहात का की जसं मागच्या वेळी म्हणाले होते की या पत्रकार परिषदेत नाही बोलले तर मी हे करेल, तसं तुमचं काय आहे का? जर नाही ते बोलले तर तुम्ही फोटो वगैरे काही समोर आणणार आहात? त्यांच्या बाबतीतली जी माहिती नक्कीच मी लोकांसमोर आणेलच, पण त्याच्या आधी माझ्याकडे अजून एक वेगळी माहिती आलेली की जी सोमवारी मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने लोकांसमोर तिथं आणेल आणि ती माहिती बघितल्यानंतर कशा पद्धतीने सरकार चालते आणि कशा पद्धतीने सरकार मित्रांना म्हणजे व्यावहारिक मित्रांना वाचवते हे अजून स्पष्टपणे आपल्यासमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. एक मुद्दा यामध्ये हा पण आहे की पवार कुटुंब एक मोठं कुटुंब आहे, एकतेसाठी ओळखलं जातं, मात्र एकीकडे पाहायला मिळतं तुमच्या कुटुंबातील काही लोक सत्तेत आहेत, खास करून अजितदादाच्या फॅमिलीमधले आहेत आणि त्यांना ही सगळी माहिती कळाल्यानंतर या संदर्भात ते कुठेच काही बोलत नाही. यामुळं परिवारामध्ये एकता नाही असं दिसतं. नाही, विषय परिवाराचा हाय नाही हाय हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. राहिला प्रश्न व्यक्तीचा नाही तर विचाराचा. आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि कशासाठी आपण लढायचं हे त्या व्यक्तीला ठरवलं पाहिजे. आज आम्ही विचारासाठी लढतोय, दादांसाठी लढतोय. ही मागणी काय फक्त रोहित पवाराची असं समजून चालणार नाही, ही मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. 40 वर्ष राजकारणामध्ये लोकांची सेवा करणारा एक नेता ॲक्सिडेंटमध्ये घात का अपघात हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि ते झाल्यानंतर कुठेतरी सत्तेत असणारे लोक त्यांना विसरून गेल्यासारखं आज जर वागत असतील आणि मग लोकांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे, आमची इच्छा आहे न्याय मिळाला पाहिजे. आज तुम्ही आम्हाला विचारलं, जर आज आम्ही अजितदादांना, माझ्या काकाला, आमच्या नेत्याला जर न्याय देऊ शकत नसेल तर मग उद्या जाऊन आम्ही महाराष्ट्राला नाही तर सामान्य लोकांना न्याय कसं देणार? सत्ता आज राहू शकते, उद्या जाऊ शकते. सत्ता महत्त्वाची नाही. सत्तात आज आम्ही असलो असतो तर त्याला लात मारून बाजूला होऊन तिथं अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केले असतील. पण तो विषय प्रत्येक व्यक्तीचा असतो. मी माझ्याबद्दल बोलू शकतो, इतर व्यक्तींबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं मला वाटतं. पॉवर माणसाला करप्ट करते असं म्हणतात, मात्र पॉवर नात्याला करप्ट करते असं म्हणता येईल. माणूस इकडं असला काय तिकडं असला काय, पॉवर जर माणसाला करप्ट करते जेव्हा आपण म्हणता, तो माणूस नात्यातला सुद्धा असू शकतो,
लांबचा सुद्धा असू शकतो. शेवटी प्रत्येक व्यक्ती माणूस असतो. दुर्दैव असं की आज ज्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे त्या गोष्टीसाठी न लढता आज जर आपण सत्तेत राहून कुठंच तपास पुढं जात नसेल तर खरंच हे लोकांना आवडणार नाही. गप्प बसलं पाहिजे, पण कधी बसलं पाहिजे, कुठल्या वेळेस बसलं पाहिजे आणि कशासाठी बसलं पाहिजे हे सुद्धा लोकांनी तिथं ठरवलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. मी आता मागचे 5 ते 6 दिवस झाले दिल्लीमध्ये होते. राहुल गांधींना पण भेटला. सोनिया गांधींचं काय म्हणणं आहे याच्यावर की कशा पद्धतीने पुढे जाणार आणि राहुल गांधींचं नेमकं कॉन्व्हर्सेशन सहभाग कशा पद्धतीने असणार? नाही, राहुल गांधीजींचं जे भेटणं होतं ते नियोजित होतं. त्यांनी 30-35 मिनटं मला या विषयासाठी तिथं दिले. काही दिवसांपूर्वी खरगे साहेबांना मी भेटलो होतो. त्यांच्याशी या बाबतीतली चर्चा ती सुद्धा बऱ्याच वेळ तिथं झाली होती. त्यांना तो विषय कळला होता. आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये जात होतो, काही नेत्यांना भेटत होतो, तेव्हा कॉरिडॉरमध्ये मला सोनिया गांधीजी मॅडम त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब असताना खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींना सांगितलं की हा मुलगा, हा कार्यकर्ता आणि हा पुतण्या कशा पद्धतीने स्वतःच्या काकासाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, एका मराठी माणसासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मग त्याच्यातले काही गोष्टी हे सोनिया गांधीजींना तिथं सांगितलं. फक्त त्यांनी सांगत असताना एवढंच सांगितलं, ऑल द बेस्ट, तू लढ, आमचा पक्ष तुझ्याबरोबर त्या ठिकाणी असेल. पत्रकार परिषद घेणारा असताना त्याचे रेफरन्सेस काय म्हणजे की काय त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे माझ्याकडे आहेत आणि काही सरकारी यंत्रणा काय पद्धतीने काम करते, कसं एखाद्या कार्यालयामध्ये प्रेशर आल्यानंतर नेत्यासाठी, VIP साठी ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही टेंडर काढलं जातं ते कशा पद्धतीने दाबलं जातं, का दाबलं जातं आणि कोणासाठी दाबलं जातं याचे काही पुरावे आणि इतर काही पुरावे जे आमच्यापाशी आलेले आहेत. तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं जे विमान हे बाहेर जात असताना इराण आणि इराकमध्ये ते पाडण्याची धमकी कशा पद्धतीने दिली होती त्याचे पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत. आणि कशा पद्धतीने तिथं सुद्धा VSRच्या मदतीने मुद्दामून चूक केली गेली का चूक झाली याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जीव सुद्धा कुठं ना कुठे धोक्यात त्या ठिकाणी आला होता. योगायोगाने आणि चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपले एकनाथजी शिंदे हे आपल्याबरोबर आहेत. पण आमचे काका, आमचे नेते, मराठी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आमच्याबरोबर नाहीत. त्याला जबाबदार VK सिंग, VSR, DGCA, ॲरो, काही अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्ती ज्याच्याबद्दलची माहिती अजून नाही. पण याच्यात कर्णधार जो व्यक्ती असेल नाही तर संस्था असेल याच्याबद्दलची माहिती आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मागचे 6 दिवस झाले दिल्लीमध्ये आहात. दिल्लीमध्ये अनेक भेटी गाठली, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला. आताच्या पुढच्या काही भेटी आहेत का तुमच्या, का आता तुम्ही परत मुंबईला जाता? एक फार महत्त्वाची भेट उद्याच्या दिवशी या राज्यात आणि महाराष्ट्राच्या राज्यात नसून एक दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात आहे. त्या राज्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर या इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळी दिशा 100% त्या ठिकाणी मिळू शकते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उद्याची भेट झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यापाशी काय घडलं, काय आम्ही केलं हे नक्कीच त्या ठिकाणी आणू. चंद्रबाबू नायडूकडून काय संपर्क साधण्यात आलाय का? कारण वारंवार तुम्ही त्यांच्या पक्षावर टीका करता. आज जे कोणी सत्तेत आहेत, भाजपबरोबर सत्तेत आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठे ते अहंकार आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांचा ॲक्सिडेंट ज्या कंपनीमुळे झाला त्या कंपनीचं नाव VSR, ज्या व्यक्तीमुळे झाला VK सिंग, आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे अजून आपल्याला सापडलं नाही. याच VSR कंपनीबरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या संदर्भात आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध हे TDP या पार्टीचे आहेत. आणि TDP पार्टीचा जो एक खासदार आहे राम मोहन नायडू हे स्वतः आज एव्हिएशन मंत्री आहेत आणि यांच्या अंतर्गत AIB आज तपास करत आहे. मग ज्या व्यक्तीच्या नेत्याचे संबंध व्यक्तिगत आणि आर्थिक VSR बरोबर आहेत ते या इन्व्हेस्टिगेशनला कसे न्याय देतील असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहणं हे उचित ठरणार नाही याबद्दलची माहिती अनेक नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे इराण आणि इंधन आणि LPGचा मुद्दा झाल्यानंतर हे मुद्दे आमचे सर्व नेते घेतील असा विश्वास नाही तर आशा त्या ठिकाणी मी करतोय. नाही, अजून त्या बाबतीतला विचार केलेला नाही. पण नक्कीच मला असं वाटतं की आम्ही जो प्रयत्न करतो त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी वगैरे कोणी केली का TDP कडून किंवा तुम्हाला काय फोन कॉल आले का किंवा सामना आले का? माझं एवढंच मत असेल की राम मोहन नायडू यांच्या मनामध्ये जर काय नसेल तर स्ट्रिक्ट ॲक्शन
या VSRवर त्यांनी तिथं घेतली पाहिजे. DGCAचे जे अधिकारी जे करप्ट आहेत आणि जे लोकांच्या जीवाशी त्या ठिकाणी खेळतात, आपला विषय आहेच, पण त्याच्याचबरोबर एअर इंडियाचा अहमदाबादला झालेला ॲक्सिडेंट, DGCAमध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात आहे. जर राममोहन नायडू या बाबतीत स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील मगच कुठेतरी त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही बोलू शकतो. पण VSR ही कंपनी जर जिवंत असेल, VSRचा जो मालक VK सिंग हा जर मोकळा त्या ठिकाणी फिरणार असेल, तर मग आम्ही काय त्या ठिकाणी तिथं राममोहन नायडूंना भेटणार नाही. ॲक्शन घेतली तर मग कदाचित आम्ही भेटून आमच्याकडे असणारी माहिती अधिकची आम्ही राममोहन नायडूंना तिथं देऊ. पण पहिलं ॲक्शन तर घ्या, मग आम्ही येऊन तुम्हाला भेटण्याचा विषय त्या ठिकाणी निर्माण होतो. आज राहुल गांधी से आपने मुलाकात की, क्या कुछ चर्चा हुई, शिक्षित होता है? राहुल गांधी जी से आज पार्लियामेंट में मैं मिला, उन्होंने टाइम दिया, उन्होंने बहुत ज़्यादा टाइम दिया क्योंकि आज अगर आप देखो तो इंडिया में LPG फ्यूल इसके बहुत सारे इश्यूज़ है और बाकी डिप्लोमेटिक जो रिलेशनशिप अपने कंट्री के और दूसरे कंट्रीज़ के उसके भी बहुत सारे विषय होते हुए भी उन्होंने करीबन आधा घंटा मुझे इस विषय पे दिया. उनको अजीत दादा के एक्सीडेंट के बारे में बहुत सारी इन्फॉर्मेशन थी, उनके ऑफिस ने भी उनको इन्फॉर्मेशन दी थी, उन्होंने भी उसके बारे में बहुत सारा रिसर्च किया था. मेरे पास जो इन्फॉर्मेशन थी मैंने उनको देने के बाद उनमें 3 मुद्दे उनको बहुत महत्वपूर्ण लगे. एक तो FIR इस कंट्री में करने का अधिकार सबको है, दैट इज़ डेमोक्रेसी. लेकिन अजीत दादा के बारे में हमको FIR करने नहीं दिया जा रहा, दैट वाज वेरी सरप्राइजिंग फॉर राहुल गांधी जी. और उसके बारे में उन्होंने चिंता व्यक्त की. अगर इस कंट्री में FIR नहीं हो सकता, चेहरा देके अगर FIR हो रहा है तो दैट इज़ अगेंस्ट डेमोक्रेसी, ऐसा उनका कहना है. CBI का इंक्वायरी होने के लिए राज्य सरकार जो महाराष्ट्र का सरकार है विनती करता है नहीं करता अभी तक हमको पता नहीं चला. लेकिन विनती अगर की होगी तो अभी तक CBI ने वो एक्सेप्ट क्यों नहीं की. ऑलमोस्ट 30 डेज इस विनती से वहाँ पे हो गए, तब भी अभी तक वो एक्सेप्ट नहीं हुआ. तो वो एक विषय था. तीसरी बात, TDP ये जो पार्टी है उसका और VSR ये जो कंपनी है उसके जो रिलेशनशिप्स है, और TDP के ही व्यक्ति एक खासदार आज अगर एविएशन मंत्री है, उनके अंडर DGCA भी आता है और AAIB जो इन्वेस्टिगेशन एजेंसी वो भी आती है. अगर TDP का और VSR का रिलेशनशिप होगा तो ट्रांसपेरेंटली वो इन्वेस्टिगेशन कैसे करेंगे, ये भी प्रश्न उनको वहाँ पे निर्माण हुआ था. इसके बारे में चर्चा हुई और जाते जाते उन्होंने कहा एक मदद वो करना चाहते हैं जिसका फ़ायदा इस इन्वेस्टिगेशन के लिए वहाँ पे होगा. लेकिन वो क्या मदद है, किस तरीके का वो प्रस्ताव है, वो आज नहीं लेकिन 2 दिन के बाद मैं आपके सामने डेफिनेटली लाऊंगा. CBI का आपने जिक्र किया, आप सुनेत्रा पवार खुद राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने खुद आवेदन दिया था राज्य के मुख्यमंत्री को उस संदर्भ में, और मुख्यमंत्री ने स्पष्ट रूप से कह दिया था कि हम CBI को प्रपोजल देंगे. तो बावजूद इसके आपको इस बात पर क्यों विश्वास नहीं है और बार बार आप महाराष्ट्र से दिल्ली क्यों आ रहे हैं? देखो, दिल्ली आने का कारण यहाँ पे एविएशन मंत्रालय है. दिल्ली गवर्नमेंट जो सेंट्रल गवर्नमेंट है उसके अंदर एविएशन मंत्रालय आता है, CBI सेंट्रल गवर्नमेंट के अंतर्गत आता है. ये पूरा जो विषय है वो केंद्र सरकार का है. अभी अगर आप देखो तो मीडिया के माध्यम से हमको जो पता चला था कि मुख्यमंत्री महाराष्ट्र ने, उनके कार्यालय ने और वो होम मंत्रालय ने यहाँ पे CBI को प्रस्ताव दिया. लेकिन यहाँ पे CBI में चर्चा करने के बाद, लोगों से चर्चा करने के बाद हमको जो पता चल रहा है, अभी तक महाराष्ट्र से कोई भी अजीत दादा के इन्वेस्टिगेशन का, क्रिमिनल इन्वेस्टिगेशन का प्रस्ताव महाराष्ट्र से दिल्ली नहीं आया. तो दिस इज़ सरप्राइजिंग. और उसी के साथ सुनेत्रा काकी हो, उनका पूरा पार्टी हो, वो तो सत्ता में है. उन्होंने 2 दिन महीने पहले स्मरण पत्र, मतलब एक रिमाइंडर लेटर मुख्यमंत्री साहब को दिया. अजीत दादा क्या छोटा नेता नहीं था या कोई भी ऐसा नहीं था कि उसके लिए स्मरण पत्र या रिमाइंडर लेटर देने की जरूरत है. वो पूरे महाराष्ट्र का बहुत बड़ा नेता था. स्मरण पत्र बाजू को रखो, मुख्यमंत्री साहब को ही लगना चाहिए था कि अरे इस बारे में क्या हुआ, अभी तक CBI ने इंक्वायरी क्यों नहीं चालू की. ये सब अगर आप देखो, हमारा FIR नहीं लिया जा रहा, CBI के पास प्रस्ताव भेजा नहीं जा रहा या CBI एक्सेप्ट नहीं कर रहा. उसी के साथ लोअर मतलब सेशन में महाराष्ट्र में इस बारे में चर्चा की नहीं जा रही.
या करने नहीं दिया जा रहा, पार्लियामेंट में करने नहीं दिया जा रहा, ये सब देखने के बाद इसमें डेफिनेटली कुछ ना कुछ तो काला है, ऐसे हम सबका कहना है। सवाल ये है कि महाराष्ट्र में भी सदन चल रहा है, यहाँ पर भी सदन चल रहा है, यहाँ पर भी आपके एमपीज हैं, सुप्रियता खुद है, वो खुद यहाँ पर ये विषय उठा सकती है, आप खुद मुख्यमंत्री से हर रोज मुलाकात कर सकते हैं असेंबली में, तो क्या आपको समय नहीं दिया जा रहा है? और जिन सबूतों का हवाला आप दे रहे हैं, तो आप मुख्यमंत्री को सौंप क्यों नहीं देते या उस एजेंसीज को सौंप क्यों नहीं देते? 15 दिन पहले ये पूरी इन्फॉर्मेशन जो आपके सामने मैंने लाई, लोगों के सामने जो लाई, वो सीआईडी को मैंने दी है। वहाँ पे खुद सुमोटो जाके मैंने मेरा स्टेटमेंट 2 बार वहाँ पे दिया है। मुख्यमंत्री साहब को सब इन्फॉर्मेशन मैंने वहाँ पे दी है, दोनों उप मुख्यमंत्री के पास मैंने इन्फॉर्मेशन वहाँ पे दी है। वहाँ पे लक्ष्यवेदी एक बहुत बड़ा टूल होता है अधिवेशन में, सेशन में, वो मैंने वहाँ पे प्रस्तुत किया है, लेकिन वो अभी तक सरकार के माध्यम से एक्सेप्ट नहीं हुआ। उसी के साथ अपर हाउस जो महाराष्ट्र का है, वहाँ पे शशिकांत शिंदे जी हो, अमोल मिटकरी जी हो, या अनिल परब जी हो, या कांग्रेस के कुछ नेता हो, नीचे भी और ऊपर भी, वो अलग अलग माध्यम से वहाँ पे विषय प्रस्तुत करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन वो वहाँ पे चर्चा के लिए नहीं आ रहा। मेरा भी अभी तक लक्ष्यवेदी वहाँ पे चर्चा के लिए नहीं आया। अभी ये विषय जो है एविएशन का, वो राज्य सरकार के पास नहीं आता, सेंट्रल गवर्नमेंट के पास आता है, सीबीआई सेंट्रल गवर्नमेंट के पास आता है। और ये दोनों विषय केंद्र सरकार के होने के कारण और यहाँ पे कोइंसिडेंटली पार्लियामेंट सेशन शुरू होने के कारण यहाँ पे सुप्रियता तो विषय को वहाँ पे लोगों के सामने वहाँ पे प्रस्तुत कर रही, वहाँ पे बात कर रही, लेकिन रिसर्च मैंने करने के कारण उनका भी कहना था, मुझे भी लगा यहाँ पे आगे प्राइवेटली लोगों से मिलके वो पूरा इन्फॉर्मेशन जो पूरा रिसर्च है वो अगर मैं वापस लोगों के सामने रखूं तो अंडरस्टैंडिंग में थोड़ा सा उसका फ़ायदा होगा। इसलिए यहाँ पे आगे लोगों से मिलके ये विषय यहाँ पे चर्चा में आए, कहाँ ना कहाँ तो भी चर्चा में आए, क्योंकि फाइनली अपने हाथ में क्या है कि एफर्ट देना, वो एफर्ट मैं विरोध में होते हुए भी राज्य सरकार में मैं और मेरे लोग, और यहाँ पे मैं और मेरे लोग और हमारे खासदार यहाँ पे वहाँ पे बात कर रहे हैं। बार बार आप प्रफुल्ल पटेल का नाम ले रहे हैं, आप ये कह रहे हैं कि वो शादी अटेंड करने गए थे, पॉसिबल लिंक आप इशारा कर रहे हैं, तो आप ये बता करके साबित क्या करना चाहते हैं? देखो, वीके सिंह को कोई ना कोई तो भी बचा रहा है। वीके सिंह में इन्वेस्ट करने वाली जो कंपनियां हैं उसमें 886 करोड़ रुपीस कैसे आए, उसमें से 80-90 करोड़ का प्रीमियम कैसे आया, मैंने आपके सामने वहाँ पर रखा। उसके साथ टीडीपी का वीएसआर का क्या रिलेशन है वो आपके सामने मैंने लाया। ऐसे बहुत सारी कंपनियां हैं जो मध्य प्रदेश की है, महाराष्ट्र की है, गुजरात की है और वहाँ पे आंध्रा की है, जिसका और वीएसआर का बहुत नज़दीक का वहाँ पे रिलेशनशिप है। अगर ये सब मैंने जो निकाला है उससे यही पता चलता है कि वीएसआर का कोई ना कोई तो भी वहाँ पे बचा रहा है, वीके सिंह को वहाँ पे कोई ना कोई तो भी बचा रहा है। अभी वीके सिंह के बेटे की जब शादी थी, वहाँ पे प्रफुल्ल पटेल जी और उनके जो सीएन शर्मा है, जो बहुत नज़दीक के व्यक्ति है या ओएसडी हुआ करते थे, वो दोनों वहाँ पे जाने के बाद जाने के बाद वहाँ पे जो नेता है, अलग अलग पक्ष के अलग अलग बिजनेसमैन, ये तो उन्होंने खुद वहाँ पे देखा है हाथ में ग्लास लेते हुए। अगर शादी के लिए आप जाते हो, अगर आपको इस बारे में मालूम था तो आपने पार्थ को क्यों नहीं बताया, आपने जय को क्यों नहीं बताया, सुनित्रा काकी क्यों नहीं बताया? तो कहाँ ना कहाँ तो भी कुछ न कुछ तो दाल में काला है। ये सब देखने के बाद ऐसे हम सबको लग रहा है। क्या इस बारे में आपने सुनेत्रा जी से कोई चर्चा की? जो भी आप सवाल प्रफुल्ल पटेल पर उठा रहे हैं, क्या जय पवार से या पार्थ पवार से इस बारे में चर्चा होगी कि प्रफुल्ल पटेल किस प्रकार से वीके सिंह के साथ संबंध में है और उनकी शादियां अटेंड कर रहे हैं? देखो, इसके बारे में मीडिया के माध्यम से मैंने ये तो बात वहाँ पे आगे रखी थी। मुंबई में जब मैं था सोमवार को, तब पूरे डॉक्यूमेंट्स मैंने सुनित्रा काकी को वहाँ पे दिए हैं। उसी के साथ वो उप मुख्यमंत्री है और कैबिनेट मंत्री है, इसलिए उनका जो ऑफिस है, जो मैं बात करता हूँ या महाराष्ट्र में जो कुछ चीज़ें होती है, उसकी पूर्ण माहिती या पूरी इंफॉर्मेशन ये उनके कार्यालय को वहाँ पे जाती है। अभी दूसरी बात, हम अभी तक जो इन्फॉर्मेशन हमारे पास थी वो हमने वहाँ पे दी है, उनके पास दी है, लेकिन हर वक्त हम ही अगर देना चालू करें तो मुझे लगता है कि फिर उससे कुछ इम्पोर्टेंस का विषय वो हो जाता है। अगर वो खुद आके मांगे तो मैं और अगर मेरे पास जो इन्फॉर्मेशन है वो उनको दूंगा, लेकिन कोई तो आगे आके हमको दादा को न्याय देना है,
हमको वहाँ पे इन्वेस्टिगेशन प्रॉपरली ट्रांसपेरेंटली करना है। इसके लिए अगर इच्छा ही व्यक्त नहीं कर रहा तो उनको जाके हर वक्त इन्फॉर्मेशन देना ये मेरे लिए उचित नहीं लगता। आप हम बार बार राजनीतिक साजिश की तरफ जो है इशारा कर रहे हैं, आपने एकनाथ शिंदे का भी जिक्र किया, वो क्या मामला है अगर आप उसके बारे में बताएं कि आप कह रहे हैं बार बार दावा कर रहे हैं कि आपके पास सबूत भी है कि न केवल अजीत पवार बल्कि इसके पहले एकनाथ शिंदे के को लेकर के भी एकनाथ शिंदे जी जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तब वो दावोस जा रहे थे। दावोस जाते वक्त या कहाँ पे भी अगर आप जाओगे, यूके जाओगे, यूएसए जाओगे, दुबई जाओगे या कोई भी जगह जाओगे, तो जाते वक्त जिस फ्लाई जो एरिया होता है या अपना फ्लाइट प्लान होता है उसमें जो भी देश आते हैं उनकी परमिशन आपको लेनी पड़ती है, बिकॉज आप एयर स्पेस वहाँ पे इस्तेमाल कर रहे हो। अगर एकनाथ शिंदे साहब तो वीआईपी है, उनको कौन लेके जा रहा, तो वीएसआर का एक प्लेन लेके जा रहा था, 8 घंटे का पूरा फ्लाइट था, 4 घंटे के बाद उनको रिफ्यूल करना था। बहरीन में वहाँ पे वो रुके, बहरीन में प्लेन रिफ्यूल हुआ, रिफ्यूल होने के बाद वो वहाँ पे ईरान गए, फिर ईरान के जो डिफेंस के लोग हैं या वहाँ के जो ऑफिसर हैं उनको वहाँ के कहा कि आपने परमिशन नहीं ली और ज़्यादा 5 मिनट अगर हमारे एयर स्पेस में आप रहोगे तो हमारे पास कोई ऑप्शन नहीं रहेगा, आपका प्लेन हमको गिराना पड़ेगा, मतलब शूट डाउन करना पड़ेगा। वैसे ही इराक में हुआ, वापस वो बहरीन में आए और बहरीन से फिर पूरी परमिशन लेके वो बाहर गए। देखो, कोई भी विषय में अगर कोई भी चीज़ होता है तो उसमें 2 एंगल होते हैं, एक गलती होती है या उस पर कॉन्स्पिरेसी होता है, पर लेकिन जब तक आप इन्वेस्टिगेशन नहीं करोगे तो आपको पता नहीं चलेगा उसके पीछे राज क्या था। अब एक कोइंसिडेंस देखो, एकनाथ शिंदे जी महाराष्ट्र के बहुत बड़े नेता, किनके साथ सत्ते में हैं, बीजेपी के साथ सत्ता में हैं, अभी उनके साथ होने वाली चीज़ नहीं हुई, वो अच्छी चीज़ है। लेकिन अजीत दादा के बारे में एक्सीडेंट हो गया, अनफॉर्चुनेटली ही इज़ नो मोर। अभी वो कहाँ के नेता थे, महाराष्ट्र के नेता थे, कंपनी कौन सी थी, दोनों के इसमें कोइंसिडेंस देखो, वीएसआर थी, उसका मालिक कौन था, वीके सिंह था, उनको कौन बचा रहा है, तो बहुत सारे सत्ता में लोग बचा रहे। तो डेफिनेटली जैसे कॉन्स्पिरेसी अजीत दादा के केस में हो सकती है ऐसे हम सबको लगता है, तो उस बारे में भी इन्वेस्टिगेशन होने की ज़रूरत है, क्योंकि जब तक इन्वेस्टिगेशन नहीं होता तब तक उसके पीछे सीरियसली कुछ था या गलती थी वो तब तक हमको पता नहीं चलेगा। नहीं, अभी ममता दीदी से मिलना थोड़ा सा बाकी है। उमर अब्दुल्ला जी को कल हम मिलने वाले थे, लेकिन कल जो इंसिडेंस हुआ उसके कारण वो मीटिंग हम थोड़ा सा आगे लेके जा रहे हैं। लेकिन ममता दीदी एक बड़े नेता है जो बाकी है उनसे मिलना, क्योंकि वहाँ पे एसआईआर का बहुत बड़ा आंदोलन चल रहा है। उन्होंने हमको कहा है कि थोड़े दिन बाद हम वहाँ पे मिलेंगे, और एक नेता है जो कल आपको पता चलेगा, उनको हम मिलने वाले हैं, और उनको मिलने के कारण इस इन्वेस्टिगेशन को डेफिनेटली हमको फ़ायदा ये होगा। क्या खड़गे जी से या सोनिया जी से आपकी मुलाकात हुई सोनिया गांधी से क्या किया जाएगा? नहीं, अभी एलपीजी का मुद्दा, पेट्रोल का मुद्दा, डीजल का मुद्दा, उसके साथ ये जो डिप्लोमेटिक रिलेशनशिप क्राइसिस अपने कंट्री में और बाकी कंट्रियों में जो आज हुआ है, वो थोड़ा सा मुद्दा बहुत इम्पोर्टेंट है। बहुत बड़े नेता से बात करने के बाद और राहुल जी से भी बात करने के बाद उन्होंने कहा ये विषय अगर हम, ये इम्पोर्टेंट विषय है, लेकिन अगर अभी वो विषय हम लेंगे तो कोई भी विषय को वहाँ पे न्याय नहीं मिलेगा। इसलिए पहला ये विषय जो चल रहा है, जो डिसाइड हुआ है कल, वो हम लेंगे और उसके बाद ये विषय वहाँ पे हम ले सकते हैं। कल हम जब पार्लियामेंट गए थे तब खरगे साहब को हम वहाँ पे मिले, बहुत सारे नेता से मिलने के लिए वहाँ पे गए थे, लेकिन परसों जब खरगे साहब से हम मिले थे उनको हमने बहुत सारी इन्फॉर्मेशन दी थी। लेकिन कल जब पार्लियामेंट में गए थे, चलते वक्त कुछ नेताओं से मिलते वक्त खरगे साहब ये लॉबी में हमको मिले और उनके साथ सोनिया गांधी जी थी, और तब बात करते वक्त खरगे जी ने जिसके लिए मैं लड़ रहा हूँ, जो विषय में लेके लड़ रहा हूँ, जिसके बारे की इन्फॉर्मेशन 2 दिन पहले उन्होंने खुद ली थी, उसके बारे में सोनिया गांधी जी को उन्होंने बताया। सोनिया गांधी जी ने वही कहा कि आप लड़ रहे हो, दैट इज़ मोर इम्पॉर्टेंट, हमारा पक्ष, हम सब आपके पीछे है, अजीत दादा को न्याय मिलने के लिए जो भी करना हो आप करो, हम आपके साथ एक फैमिली की तरह वहाँ पे खड़ा रहेंगे, ऐसा उनका वहाँ पे स्टेटमेंट था। बड़े नेताओं के माध्यम से, उनके तरफ से ऐसे अच्छे स्टेटमेंट जब आते हैं तब हमारे जैसा कार्यकर्ता जो लड़ रहा है उसको एक अलग तरीके की शक्ति और ऊर्जा वहाँ पे मिलती है।
थँक्यू